माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ही खूप चांगली प्रथा इथे सुरू केलेली आहे की ज्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळते। आपले राज्याध्यक्ष शिक्षक सेनेचे शेंडगे सर, पगारे सर यांच्या माध्यमातून आम्हाला हा मेसेज मिळाला आणि आमच्या समस्या इथे जाणून घेतल्या जात आहेत, याचा खूप मला आनंद वाटतो। आज मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून उपस्थित आहे। ही संघटना मुळात का निर्माण झाली, संघटना का निर्माण होतात, कारण समस्या असतात म्हणून। वास्तविक 2005 पूर्वी नियुक्त जे अंशतः अनुदानावर शिक्षक होते अशा शिक्षकांना निवृत्ती वेतन योजना मंजूर होणं हे क्रमप्राप्त होतं। जेव्हा अनुदान प्राप्त होतं तेव्हा निकष लावले जातात, त्या शाळेचे पट बघितले जाते, शिक्षकांचं रोस्टर नेमलं जातं आणि नंतरच अनुदान म्हणजे काय, शासनाकडे त्यावेळेला निधी नसल्या कारणाने टप्पे अनुदान योजना सुरू झाली। शिक्षकांची पेन्शन खेचून घेण्यासाठी थोडीशी योजना सुरू झाली, मात्र शिक्षकांची पेन्शन डावलली गेली आणि हे शिक्षक खूप 2 ते 4 हजार आज निवृत्त झालेले आहेत। त्यांची अतिशय वाईट अशी दयनीय अवस्था आहे। कोणी मजुरी करते, कोणी शेतीकाम करते। माझे एक शिक्षक सहकारी या मॅडम आले आहेत, त्यांनी तर एक तसा अल्बम बनवला आहे, त्यांच्या फोटोसह माहिती ती आता सादर करणार आहेत। ही दयनीय अवस्था या शिक्षकांची झालेली आहे। इतर डिपार्टमेंट्समध्ये मात्र शासनाने काय केलंय, ज्यांची फक्त जाहिरात होती, अधिसूचना होती, अशा कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी निवृत्ती वेतन योजना, ज्यांना स्वप्नही पडलं नव्हतं निवृत्ती वेतन योजनेचं, त्यांना गिफ्ट केली गेली। आणि मात्र दुर्दैवाने जे लोक काम करत होते 2005 पूर्वी अंशतः अनुदानावर काम करत होते अशा लोकांना सर महत्त्वाचा विषय अजून असा आहे की या असे निवृत्त लोक जे इथे बसलेत त्यांचा PF अकाउंट होता, त्यांच्या हक्काचे पैसे PF मध्ये कट झालेले आहेत सर, ते पैसे सुद्धा त्यांना मिळत नाहीये, त्यांचे PFचे पैसे मिळत नाही। ग्रॅज्युटीचा नवीन GR आलेला आहे, त्या ग्रॅज्युटीच्या GR प्रमाणे त्यांची सेवा 100% अनुदान झाले तेव्हापासून पकडली जाते आणि 2 आणि 4 लाख रुपये ग्रॅज्युटी मिळते। हे लोक फार पूर्वीपासून काम करत आहेत, जिथून शासनाने मान्यता दिलेली आहे तिथून तर कमीत कमी सेवा पकडाने यांची ग्रॅज्युटी द्या। आणि या लोकांचा आता आझाद मैदानावर उपोषण लागणार आहे बजेटच्या दरम्यान। माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आमचं सविस्तर निवेदन वरती पोहोचवा आणि हे आझाद मैदानावरचं या शुगर BP असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं उपोषण लागण्यापासून आपण रोखा। कोणी आजारी पडेल, कोणी मरेल, त्याची तीव्रता वाढत जाणार आहे, आमरण उपोषण पुढे होणार आहे। म्हणून माझी विनंती आहे महोदय आपल्याला, या ठिकाणी आपण शिवरायांचे मावळे आहोत, आपल्याकडूनच अपेक्षा आहे। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच हा विषय खूप उंचीपर्यंत मागच्या अधिवेशनात नेला होता, तर हा सॉल्व्ह करावा ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद सर।